नमस्कार. We prepare our student for universe, not for university या उक्तीप्रमाणे आम्ही सध्या आमचे विद्यार्थी सक्षम तसेच सुजाण नागरिक कसे घडतील याकडे विशेष लक्ष देऊन आहोत. सध्या वाशी येथे आमच्या शाळेमध्ये 810 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा जो वटवृक्ष आहे हा सध्या बहरत आहे. हा वटवृक्ष बहरत असताना या वटवृक्षावरची पहिली फांदी येते ती म्हणजे प्री प्रायमरी सेक्शन. या प्री प्रायमरी विभागामध्ये सध्या नर्सरी, ज्युनियर, सिनियर हे तीनही वयोगट सध्या अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. यामध्ये आमच्याकडे असणारी क्रीडो लॅब ही अतिशय सक्षमरित्या विद्यार्थ्यांसाठी सतत खुली असते. विद्यार्थ्यांमध्ये तिथे सृजनशीलता पूर्णपणे डेव्हलप व्हावी यासाठी आमचा पूर्ण शिक्षक स्टाफ कार्यरत आहे. तसेच इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी सुद्धा आम्ही कार्यरत आहोत. ऑलिम्पियाड असेल, समृद्धी परीक्षा असेल, BDS असेल यामध्ये विद्यार्थी दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने झळकत आहेत. तसेच सलग 8 वर्ष आमच्या शाळेचा इयत्ता 10वीचा 100% निकाल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लागलेला आहे. यावर्षी आमच्या शाळेची विद्यार्थिनी ही केंद्रामध्ये 2री येण्याचा मान तिने मिळवलेला आहे. तसेच शाळेमध्ये असणारी कम्प्युटर लॅब असेल, अटल टिंकरिंग लॅब असेल या सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने अभ्यासपूर्वक विद्यार्थी लाभ घेत आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी आपले नाव चमकवत आहेत. यासाठी अतिशय सक्षम पद्धतीने आमचा स्टाफ कार्यरत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम्स अवेलेबल आहेत. या डिजिटल क्लासरूमचा उपयोग करत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये व्हिज्युअलायझेशन डेव्हलप करत आहेत. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा स्वतः प्रत्येक पाठ हा आत्मसात करण्यामध्ये योग्य पद्धतीने सक्षम होत आहे. अशा पद्धतीने जर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रितरित्या जर काम करत असतील तर निश्चितच विद्यार्थी हा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होईल. आणि शाळेचे जे ब्रीदवाक्य आहे विद्या ददाती विनयम या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थी हा नेहमीच त्याच्याकडे विनय, नम्रता असणं हे खूपच गरजेचं आहे. या विद्यार्थ्यामध्ये डिग्निटी टू लिबर्टी म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःला कशा पद्धतीने विद्यार्थी तयार करू शकतो, प्रत्येकाचा मान कसा राखू शकतो या गोष्टीकडे सुद्धा आम्ही लक्ष देऊन आहोत. आणि यासाठी पालकवर्गाचा नेहमीच आम्हाला पाठिंबा हा खूप मोलाचा ठरणार आहे. आणि हीच विनंती मी सर्व पालकांना सुद्धा करू इच्छिते. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या राजीव पब्लिक स्कूलच्या 13व्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्वांचे मी आपल्या शाळेच्या वतीनं सर्वांचे स्वागत करतो. मित्रो, आपण 2012 साली या शाळेची स्थापना केली. या शाळेचा हेतू असा होता की ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कमी फीमध्ये द्यायची सोय व्हावी आणि आपल्या मुलांना जे इंग्लिश किंवा कम्युनिकेशन याच्यामध्ये जे आपली ग्रामीण भागातील मुले कमी पडतात ते चांगलं करण्यासाठी आणि त्या पद्धतीचा स्टाफ सर्व आपण इथे घेतलेला आहे. तरी या शाळेच्या वैशिष्ट्य आता आपल्याला प्रिन्सिपल वगैरे मॅडम आपल्याला सर्व ते सांगतीलच. तसेच यानिमित्त मी तुम्हाला सांगू शकतो की या शाळेची भविष्यातील वाटचाल जर आपण बघितली तर आता आपली इमारत वगैरे असू दे किंवा कॅम्पस असू दे हा अतिशय चांगल्या दर्जाचा आम्ही डेव्हलप केलेला आहे. आणि त्यानंतरसुद्धा ते जलतरण तलाव असतील किंवा मुलींना ग्राउंड असेल किंवा बॅडमिंटनच्या सोय असतील किंवा इनडोअर आउटडोअर गेम्स असतील हे अतिशय चांगल्या रीतीनं देण्याचा संकल्प आम्ही भविष्यामध्ये केला आहे. आणि त्या संदर्भात अतिशय कमी व वाजवी फीमध्ये या इतर अर्बन आणि सेमी अर्बन एरियाच्या लेवलच्या स्कूलच्या पद्धतीनं आपण अतिशय चांगल्या रीतीनं शिक्षण देण्याचं काम इथं भविष्यात केलेलं आहे. आणि भविष्यातसुद्धा आम्ही तो संकल्प घेतलेला आहे. आणि तुम्ही ते सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. व हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धरित्या आपण सर्वांनी इथं साजरा करूया आणि एक अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही इथं जमला त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेवाडी पोलीस वाशी तालुका करवीर ही शाळा
समाजातील सर्व घटकातील मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली आहे. यामध्ये हा विद्यार्थी संस्कारक्षम, त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण करणे, त्याचबरोबर काळाचे सुसंगत असं वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण करणे हा उद्देश शाळेने नेहमी ठेवलेला आहे. हे करत असताना त्या अंगामध्ये ज्या क्षमता आहेत, कला नैपुण्य असेल, त्याच्यामध्ये कला कौशल्य त्यामध्ये असेल, त्यामध्ये त्याला विकसित करण्यासाठी आमची नेहमीच या ठिकाणी प्रयत्न राहिलेले आहेत. आणि म्हणून या देशाचा एक सुजाण नागरिक निर्माण करणे, जे आपले विद्यार्थी आहेत, मुली जे आहेत, त्या संस्कारक्षम आणि नेतृत्व क्षमता त्यांच्यावरती निर्माण करणे या उद्देशानुसार शाळेची स्थापना चालू झालेली आहे, म्हणजे स्थापना केलेली आहे आणि वाटचाल त्याच मार्गावर चालू आहे. आणि ती निरंतर अतिशय संस्कारित मुली घडवण्याच्या दृष्टीने चालू राहील असा आमचा प्रयत्न आहे.